चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मोहीम हाती घेतली आहे। कबर हटवण्याकरता राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे। छत्रपती संभाजीनगरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून निदर्शनं करण्यात आली। औरंगजेबाची कबर खुलताबाद इथून हलवावी अशी मागणी करण्यात आली। दुसरीकडे कोल्हापुरात देखील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। खुलताबाद इथून औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशाराही देण्यात आला। त्यामुळे औरंगजेबाची कबर हटवण्याकरता आता विश्व हिंदू परिषदेकडनं आणि वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडनं आता राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत। छत्रपती संभाजीनगरात आंदोलन करण्यात आलंय, कोल्हापुरात देखील आंदोलन करण्यात आल्याचं आपण पाहतोय। त्याची ही दोन्हीकडची दृश्य आहेत आणि आजचा दिवस याच मुद्द्याला घेऊन आंदोलनाचा राहणार असं एकूण दिसून येतंय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात जर आपण बघितलं तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांचं निवेदन जे आहे ते अधिकाऱ्यांना देऊ केलेलं आहे। तर कोल्हापुरात देखील जोडे मारो आंदोलन जे ते करण्यात आलं। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालेलं आहे। औरंगजेबाची कबर ही हटवण्यात यावी, ती महाराष्ट्रात असू नये या भूमिकेवरती ते ठाम असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा अधिक ताबत जाणार असं दिसून येतं। गेल्या 5 ते 7 दिवसापासून या गोष्टीचा अंदाज येत होता। अखेर ती कबर तिथे असू नये याबद्दलची पत्रकार परिषद घेऊन विश्व हिंदू परिषदेने पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी आज पोलीस बंदोबस्त जो आहे गेल्या 2 ते 3 दिवसापासून वाढवण्यात आलाय। सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे तीव्र निदर्शनं या ठिकाणी करण्यात येतात। तर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। कारण धार्मिक विषय असल्यामुळे जर आपण बघितलं तर खुलताबाद असेल, संभाजीनगर असेल, संपूर्ण ठिकाणी जे आहेत ते पोलीस अलर्ट मोडवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नक्की बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची मागणी काय, त्यांच्याकडे जाणून काय मागणी आहे आणि काय निवेदन आज दिलंय। औरंगजेबाची कबर तिथून उखडून टाकण्यात यावी अशी मागणी आम्ही प्रशासनाला केली आहे। औरंगजेबाचं जे उदात्तीकरण होत आहे, त्याचे जे फॅन क्लब्स तयार होत आहेत ते रोखण्याचा एकच पर्याय त्याची कबर तिथून काढून टाकणं आणि आम्ही प्रशासनाला निवेदन दिलंय। प्रशासन आमची मागणी मान्य करेल। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही एक शिवभक्त आहेत, ते आमची मागणी मान्य करतील अशी आमची भावना आहे। पण जर प्रशासन ते करण्यासाठी असक्षम ठरलं तर आंदोलनाच्या तीव्रता, जे पुढील टप्पे आहेत आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल। आंदोलन वाढेल, मात्र प्रमुख जी मागणी येते किंवा ती कबर हलवावी की उकडून टाकावी, नक्की मागणी काय? कबर हलवावी म्हणजे इथून दुसरीकडे नाही ठेवायची आपल्याला। कबर हलवायची म्हणजे संभाजीनगरच्या संपूर्ण धर्तीतून ती नष्ट करायची, तिला संपून टाकायचे आणि औरंगजेबाचे जे विचार आहेत ते सगळे संपून टाकायचे। हिंदुस्थानातून, अखंड हिंदुस्थानातून त्याचे विचार संपले की प्रत्येक जन्माला आलेला प्रत्येक मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांना आयडॉल समजेल, त्यांचे विचार समजतील त्याला आणि तो एक देशासाठी, या भारत देशासाठी, या भारत मातेसाठी काहीतरी करण्याचा विचार करेल। त्यामुळे औरंगजेबाची आपल्याला कबर हटवून टाकायची। औरंगजेबाचे जे फॅन क्लब आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये नकोय, महाराष्ट्रातही नकोय आणि देशातही औरंगजेबाचं जे नामोनिशान ते नसलं पाहिजे अशी मागणी त्यांची आहे। मुळात आता तरी आम्ही फक्त निवेदन देतोय आणि पहिलं हे आंदोलन आहे, मात्र यानंतर जर असंच मागणी मान्य नाही केली तर यानंतर आंदोलनाची दिशा आहे ती अजून तीव्र होईल असा इशारा देखील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून या ठिकाणी देण्यात आलाय। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।